नमस्कार मित्रांनो, आय एम केडी. स्टारबक्सच्या राणीला भेटूया का? नको. स्टारबक्सच्या राणीपेक्षा आपला साई प्रसादच बरा आहे. आता धुणं म्हणजे ओ मारुती कांबळे. और मेरे लिए क्या बोलेगा? तभी बहुत सारा देखो तो हमारा यूट्यूब ना ब्लॉग जो भी बनवतो बा आता व्हायरल करतो याला ब्लॉग मध्ये. नमस्कार मित्रांनो, आय एम केडी. तर फायनली आजचा आपला तिसऱ्या दिवसाचा प्रवास सुरू झालेला आहे. बघूयात सोबत माने आणि दुर्वेश पण आहे. कसा होतो प्रवास? सही आता सुरुवात असती. चला बघू. आता जास्त शूट बीट नाही करायचे आपल्याला, चार्जिंग वगैरे पण नाही. तर चला बघू कसं होतं प्रवास. कंटिन्यू राहा तुम्ही पण ब्लॉग मध्ये. चालून भूक लागली साईंना. नाश्त्याचा वाटा चाललाय ना, लांब लागले. थोडस पोटापुरती खाणार. थोडं लवकर आम्ही साईराम मयूर शेठ या चला बघू. थोडा पेट पूजा करून लगेच आम्ही परत चालायला सुरुवात करायची आहे, कारण का आम्हाला जेवणाचा स्पॉट पण गाठायचा आहे. तो लवकर काय गाठत ना आम्ही. बघू पुढे जाऊन. चला या वडा बघायला. साईराम फायनली चहा वगैरे आले. आता चहा वगैरे वडापाव किती खाते? मी 4 पे डाले बा 3 4 डाले. 4 आपले 3 आले बाय. 3 आलू आहे. 15 संपले. म्हणजे गाणे करा आला तो पेक्षा तुम्ही आम्हाला जेवायला बोलवायच्या आधी विचार करा. हा नाश्ता जेवढा आमचा, पण मेन कोर्स किती आहे आमचं, स्टार्टर जेवढा आहे. मयूर शेठ रेडी. साईराम त्याला गमच्याची तयारी. चहा वगैरे पिऊन निघू आता आपण इकडनं. सगळे आपले गॅंग पण तिकडे बसले. तर चला दूध भेटेल साईराम दूध पाहिजे. चला साईराम. शिर्डीची वारी चालू झालेली आमची. आता नाश्ता वगैरे करून मस्त. मोदी साहेब प्रणय. साईराम. बघू आता पुढचा प्रवास. लय लांब आहे, लय लांब. साईराम लय लांब आहे, म्हणजे एवढा लांब आहे की आम्ही विचारू नाही शकत. गेल्या वर्षी आलेलो तर अक्षरशः थकून गेलेलो. तर यावेळी बघू काय होतंय, तुम्हाला पण दाखवतो. बरेच नमुने भेटतील आपल्याला. चालले सर्वात लाटचा तांडा आपलाच असेल ना. सर्वात लाटला आपण. चला आता बघू. आम्ही आता स्पॉटवर पोहोचलोय नाश्त्याच्या. लय बेकार चाललोय. दुर्वेश रिटेक. मागाशी आम्ही व्हिडिओ नाही केले, आमचा फोटो झाला. सगळी टेक आमची राहिली. किती किलोमीटर आपण कापलाय तरी पण? 10-11 किलोमीटर कापला. 11 किलोमीटर कापलाय. तर दुर्वेश तुम्हाला काय वाटतंय? सगळे आपले साई सोबत आहेत. अनिकेत मला डीजे लिंब्या डॉन म्हणतात. डॉन भाऊ एक पोज होऊन द्या. शून्यातून वरती आलेली कंपनी बोलते. शाहरुख खान ज्याच्या समोर फेल वाटतो ना तो म्हणजे. चला बघू आपण कसं होते. परत सेवा कशी चालली तुमच्या मेवा मला वाटतं. मेवा खायला भेटतच नाही. भेटणार गोडधोड पुढे भेटणार, सर्व कसारा नंतर. तर चला बघू आपण. आणि आमचे माननीय नेते साईराम. चला बघू. तोंड धुते बाबा. आमचे बघा डीजे छोटा लिंब्या. डॅडी पप्पा. साईनाथ पप्पा बोल. साईनाथ लाजला साईनाथ. तर चला बघू आपण. पालखी पण आले इकडे. पालखी येऊन गेली. आम्ही नाश्त्याला थांबलोय. असं होतं आपला प्रवास. पुढे शहापूरचा पण मार्केट आहे, तुम्हाला दाखवतो मार्केट पण कसं आहे ते. अल्पेश दादा वगैरे पण मागे राहिलेत. बघूया, त्यांना यायला खूप टाइम आहे, कारण का ते खूप पाठी होते. आम्ही पटपट आलो कापत रोड. आज तो खोटा बोलणार आहे आम्हाला. 2 किलोमीटर बोलून 4 किलोमीटर चालवणारा. तर चला बघू कसा होता आपला पुढचा प्रवास. कंटिन्यू राहा तुम्ही पण ब्लॉग मध्ये. तर चला फायनली आपण आलो आता डॉमिनोज जवळ आलोय. काय बोलतोय दुर्वेश? डॉमिनोजला जायचा विचार आहे. डॉमिनोजला चिकन भेटायचं. स्टारबक्सच्या राणीला भेटूया का? नको. स्टारबक्सच्या राणीपेक्षा आपला साई प्रसादच बरा आहे. साई प्रसाद बरा आहे. चालत राहू आणि साई प्रसाद घेत राहू. चला पालखीच्या प्रसादाशिवाय स्टारबक्सच्या जेवणाला पण मजा नाही, खाण्याला मजा नाही.
की जेवढी पालखीचा जो प्रसाद भेटतो त्यात आहे. तर तुम्ही पण साई पालखी करून बघा एकदा, कसा मजा येते ती स्वर्गातला प्रवास एकदा करून बघा नक्कीच. चला बघू, आपला पण प्रवास असा चालत राहणार आहे पुढं. अजून आपल्याला आत्ताशी नाश्त्याचा हॉल सोडला, आता आपल्याला जेवणाचा हॉल काढायचा, अजून 10-12 किलोमीटर चालायचं आहे. नंतर आमची अवस्था अशी आहे, मगाशी जिरले कुठे गेले तेच नाही समजले. बघू, थोडा अंतर काढायचंय म्हणून नाश्ता करायला पण नाही थांबलो, लगेच निघालो. पुढे जाऊन बघू काय ते. शहापूरच्या मार्केटमध्ये भेटू तुम्हाला डायरेक्ट. चला, मला माहिती नाही. फायनली आता आपण शहापूर मार्केटला लेफ्ट मारणार आहोत. चालत चालत घाणेकर सोबत जोडलेत आमच्या धडाडीचे कार्यकर्ते. मराठीवाले टीव्ही लाईन मराठी. विजय रेकॉर्ड घाणेकर आहेत इंदापूरचे, तसे हे घाणेकर. बघू का तुम्हाला पुढचा प्रवास होतो तो दाखवू. ऊन एवढा बेकार लागतोय की शब्दच नाही उन्हाबद्दल बोलायला. गोरा पडणार आहे दुर्वेश्वरनं तुम्ही मोसंबिका. तर चला बघू आपण पुढचा प्रवास पण कसा होतो ते. 3 किलोमीटर चालून आपण शहापूर मध्ये एंट्री केलेली आहे. समोर मस्त शहापूरची सामाने लागली. एंट्रीलाच मस्त शिवाजी महाराजांचं नाव दिलंय. बघूया आता पुढे पण प्रवास कसा होतो ते. आपलं अजून खूप चालायचं आहे. आताशी 3 किलोमीटर कापलाय, अजून पूर्ण एक घाट काढायचा आहे. तुम्हाला घाट पण दाखवतो किती मोठा आहे ते. फुल रिक्स. बघू कसं होतं आपला प्रवास. गुरुवेश वगैरे माने वगैरे आहेत सोबत. फायनली आलो, जरा थंड झाला. अभिषेक का बदाम शेक. बदाम शेक जरा उन्हाळ्याला बघू आपण, जरा थंड होऊन सगळ्यात निघू. बेकार पाय वगैरे. थोडा थंड होऊन गेली. क्या सायरा. चला मस्त पिऊ आणि निघू लगेच सायरा. फायनली आपला घाटाचा रोड आलेला आहे. आता सोपी वाट गेलेली, आता अवघड वाट आलेली आहे. जवळजवळ तरी पण 3-4 किलोमीटरचा रोड कापायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर मग आपला जेवणाचा स्पॉट येणार आहे, दुपारचा हॉल्ट येईल. तर बघूयात, प्रवास करू आपण, चालू ठेवू. घाटाचा रोड आहे पूर्ण, खूप मोठा घाट आहे. लास्ट टाइमला थोडी उलटच थकलो होते आज घाटात. तर बघू यावेळी काय होतंय. चला थोडी पण कंटिन्यू राहा. दुपारचा प्रवास संपलेला पोहोचलो आपण टेकून. साईराम चालू आहे. आरती वगैरे करून आता थोडं फ्रेश वगैरे घेऊन जेवण वगैरे थोडा आराम करू. आता फायनली आपण आरती वगैरे करून आंघोळीला आलेलो. तिकडे पाणी नव्हतं म्हणून इकडे आता दुपारच्या स्पॉटला आंघोळीला आलो. सगळे आहेत आपले साईराम मंडळी. साईराम. अभिभाई साईराम ना क्या आवाज बसला है. दौड़ के आया भाई, दौड़ के आया. आवाज बसलाय. साईराम साईराम बुवा साईराम. चला. अरे बाबू बाय साईराम, आंघोळ केलीस नक्की. मस्त लोकेशन आहे एकदम. इकडे विहीर आहे. मयूर का नाही. चला मी थोडा वेळ मस्त जरा बसून थोडा वेळ भेटू. तिकडे जाऊन जरा अजून जेवायचा वेळचा बघू पुढचा प्रवास कसा होतोय. सर्व आले शिर्डीला आल्याची हीच वाईट असते. चला भेटू पुढे. मग तुम्हाला एक दाखवायचं राहिला. अभिभाय कोण आहे? कोण आहे? अभिभाय ये कोण आहे? ये कोण आहे? ये कोण आहे? दुर्वेश. दुर्वेश भाई जुड़वा जुड़वा. दुर्वेश ये पोस्ट ब्रो.
चला मजा घेत राहू आपण. व्हायरल करतो सगळ्यांना. गाणेकरला ढकल खाली. गाणेकर पडशील. ए मासे नका काढू त्यातून. तर गाईस आम्ही जंगलात आलेलो. आम्हाला दुर्वेश भेटला आणि आम्हाला नंतर जंगली गोरीला पण दिसला. भालू ये आलू भाई. ये मा 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 हे मा म्हणजे काला की अरे मयूर शेठ. मयूर शेठ. साईराम. ओ मारुती कांबळे. कसा कसा बाबू. ही दुनिया माया जाळ. स्माइल तो बघ. पणू माझ्या अंडर घेतली ना तिकडे मग तुला सांगतो. काय नाही सांगू शकत. मार आम्ही मार. हे भावा इथं अंघोळ करून कपडे सुकवले. संचित. हे संचित. आम्ही पाहिजे खिचडी आहे ना. आम्ही काय करते जा. अरे दुर्वेश. माँ इधर देख. मयूर नीटघास नीटघास. मयूर नीटघास. राम पाणी भरपूर आपल्याला. किती खोटा बोलतोय. शाहरुख खान पालखीला चालतोस आणि खोटा बोलतोस. खरं सांग आंघोळ केलीस. हा हातपाय धुतले म्हणजे हातपाय धुणं म्हणजे आंघोळ करणं. दादा याला एक बाडी लाव रे. तर चला होऊन जाऊ दे मग. चला मग. चला भेटू आपण नंतर. आता चाललोय जरा अडचणीची वाट आहे त्यामधून काय चालताना जरा बघावं लागेल. भेटू पुढच्या प्रवासात. चला चला साईराम. चला आराम करायची वेळ आता संपलेली आहे. दुर्वेश साई. दुर्वेश साई उठा उठा. खूप झोपला. बाबू उठ. सुट्टी वाजली की समजायचं आपलं उठायचा वेळ झालेला आहे. दादा पण झोपला. चला बघू आपण. फ्रेश वगैरे हो थोडा. भेटू पुढच्या प्रवासात. साई काय पण काय करतात साई बघा. चला उठा उठा. डॉन म्हणतात डॉन. किती झोपताय उठा. चला चला उठा उठा. बाबू राम. चला आपली आता निघायची वेळ झालेली आहे. चल फायनली आपला प्रवास चालू झालेला आहे. प्रवास कसा होतो सर्व निघालेतच. पोरं वगैरे सर्व पुढे गेले. पुढे गेले. बघू आपण. लय बेकार आहे म्हणजे एवढा बेकार आहे की मला जाम बेकार आहे. चला मग
भेटू आपल्या प्रवासात आज, कारण काही चार्जिंग पण नाही एवढी. भेटू मग, चला साईराम. चला फायनली आपण आता म्हटलं आपण सर्व पाणी भेटले साईराम साईराम. पाणी पाणी मला भेटू तिथं आपण खूप चालायचंय. आता आपण बऱ्याच टायमाने म्हणजे 1-2 तासानंतर पालखीजवळ आलोय. बघू पुढे पालखी. सुरेशने आम्हाला एक पेट्रोल पंप दाखवला. तो मला आमच्यासाठी फक्त 10 मिनिटाचा रोड, आपल्यासाठी म्हणजे आमच्यासाठी तर अर्धा तास गेला त्या रोडला. ताई तुम्ही 10 मिनिटाचा पेट्रोल पंप दाखवलेला, तिथनं अर्धा तास नीट आपल्याला गेला. तुम्ही आम्हाला बोलले आपल्याला 10 मिनिटं जरा पुढे बोलू 2 किलोमीटर पुढे स्पॉट. रोज आपण 6 वाजता पोहोचायचो, आज 6:45ला पोहोचलोय. 7:00 चाललोय. बेकार अवस्था बेकार एकदम. तर चला बघू काय गडबड चालू आहे तिकडे. आरती चालू नाही, संपली आरती आत्ताच संपली. चला पालखी पण बघा निघाले आता. दुर्वेश साई साईराम. चला बारक्या चालतेस ना? बारक्याला बुटा काढायची वेळ आली. मन्या साई साईराम. बरं वाटतंय. बघू आता पुढे कसं होतंय प्रवासात. रात्रीची वेळ बाकी आहे अजून 7-8 किलोमीटर चालायचं आमचं बाकी आहे. आत्ताच 7 वाजता कसं व्हायचं आमचं पुढचं काम आहे ती. तुम्हाला दाखवतो आमचं काय होईल ते तुम्ही बघालच. चला बघू भेटू पालखी निघाल्यावर आपल्या. चला चला पालखी सोडून आपण पुढे आलोय. संकेत कदम पण आपल्या सोबत आहे. आणि काय पालखी थांबवले खास आमच्यासाठी, आम्ही पाठी होतो म्हणून. साऱ्या भक्तांच्या मनात भरली, साऱ्या भक्तांच्या मनात भरली, साऱ्या भक्तांच्या मनात भरली, साऱ्या भक्तांच्या मनात भरली, साऱ्या भक्तांच्या मनात भरली. आई शिर्डीला साईराम मला निघाला. आई शिर्डीला फेमस भेल खायला आणले. सुरेश भेल बद्दल काय सांगशील तू आम्हाला? काय सांगू सर, काही पदार्थांना माहिती असले बघा सर. बसले साईराम. आता आपण आपला बसा जागा ना. आमचे पण साई सेवक एक चाललेत सगळे एक. दादा साईराम साईराम. खास आलेत मुंबईवर आपल्या IT घेऊन सगळे. माझा घ्या. आले साई तुमचा घेऊ द्या. तर बघू आपण जरा भेळची पण टेस्ट घेऊ. दुर्वेश एवढा होप्सने बोलला आम्हाला भेळ चांगली नाही, चांगली आहे चांगली आहे. चला बघू आता सगळी पोरं पण आलेत. भेळ खाऊन निघू डायरेक्ट स्पॉटवर. आता 2 मिनिटाच्या अंतरावर फक्त स्पॉट आहे. चला तिच्या हॉल्टवर पोहोचलो आहे. 3रा दिवसाचा प्रवास आपला सुखाचा गेलाय. पुढे बघू आरती वगैरे बाकी आहे. साईराम साईराम शाळेत पोचलो. बारक्या साईराम. बारक्या साईराम. चला बघू आपण पुढे. सूप आहे स्पेशल. कल्पेश दादानी खबर दिली की सूप आहे स्पेशल म्हणून आम्ही भेल खाणं कॅन्सल केलं. आणि निखिल दादा खास आलेला आहे मुंबईवरून. फक्त ओम साईराम. चला दिया दादा. तर बघू आता कसं स्पेशल सूप आहे.
साईराम, आपले साई सेवक निखिल, निखिल साईराम साईराम चला भेटणार नाही बाबांनंतर भेटू दे आधी. आणि आदेश पण आपल्याला आलाय खास एकदम. सुपियाला आलो इकडे, सुपियाला डीजे लिंब्या. चला बघू जागा बिगा पकडायची अजून. भेटू आपण नंतर. साईराम साईबाबांच्या भेटीला साईरामवाला निघाला. साईबाबांच्या भेटीला न पालखी घेऊन खांद्याला. साईबाबांच्या भेटीला न पालखी घेऊन खांद्याला. माई शिर्डीला साईरामवाला निघाला. चल माई शिर्डीला साईरामवाला निघाला. साऱ्या भक्तांच्या मनात भरली. तारीख 26 जानेवारी ठरली. साऱ्या भक्तांच्या मनात भरली. साऱ्या भक्तांच्या मनात साऱ्या भक्तांच्या मनात साऱ्या भक्तांच्या मनात भरली. साऱ्या भक्तांच्या मनात भरली. माई शिर्डीला साईरामवाला निघाला. माई शिर्डीला साईरामवाला निघाला. कुंभारवाड्यात चाऊल झाली. पालखी शिर्डीला निघाली. कुंभारवाड्यात चाऊल झाली. पालखी शिर्डीला निघाली. पालखी शिर्डीला निघाली. आणि जरा ऑपरेशन केले छोटस. ड्रेसिंग झालेली आहे थोडीशी. आणि इकडचं अजून ड्रेसिंग बाकी आहे. करू आपण थोड्या वेळाने. जरा डॉक्टर कुणाल आपण देशमुख. जरा साई सेवा, साई सेवा. चला आदेश. डॉक्टर कुणाल देशमुखने ड्रेसिंग केलेली आहे. आपणच चालला. हे केम छो, त्या 2-2 फोन कुठं केम छो मजा माझ्या मा. चला आरतीला जाऊया आता आपण. लावलेला मी ना लावलंय. आपण बातका कुठं बोलले का ना. सारा वर्ड तो बोल. गुजराती लोग वो सारा देखा. जोर से बोल थोड़ा. वो सारा देखायचे लोग. हाँ और मेरे लिए क्या बोलेगा. मी बहुत सारा देखायचो. आणि हमारा यूट्यूबला ब्लॉग जो विषय आपण बता ते આવી રીતના જ ब्लॉग બનાવતા રહ્યા. अजून तर चला भेटू आपण आता. आरतीला जातोय. काही सर्व आपल्या सोबतचा धावून भक्त व्यसनारीचे दर्शन देसी त्याला हो. धावून भक्त व्यसनारीचे दर्शन देसी त्याला हो. झाले असतील कष्ट अशीच तुमचे या देहाला हो. जय जय साईनाथ आता पवडावे मंदिरी हो. आडवी तो प्रेमे तुझला आरती घेऊन करी हो. जय जय साईनाथ आता पवडावे मंदिरी हो. क्षमाशयन सुंदर ही शोभा सुमन शेज टावरी हो. क्षमाशयन सुंदर ही शोभा सुमन शेज टावरी हो.
चला फायनली आपली आजच्या तिसऱ्या दिवसाची एंड झालेली आहे. सुखाचा प्रवास झालेला आहे. अनिश साईराम नाही साईराम रितेश शिबोडी साईराम. चला साईराम फक्त हा ब्लॉग इथे एंड करू. भेटू 4थ्या दिवसात उद्या 4 वाजता. आज आणि आपल्या कल्पेश दादाचा पण बड्डे आहे. गुरुजींचा बरोबर तुमच्या गुरुजी तुमचे दादा. तर त्याला पण तुम्ही पण विश करा त्याला नक्कीच आणि त्याला सपोर्ट पण करा. फेमस बनवतो बा आता व्हायरल करतो याला ब्लॉगमध्ये बघ. आता पालकांमध्ये चव्हाणला करतो ना. आवडी बरं बघा बघा त्याच्या अंगात आलंय बघा. त्याच्या अंगात आलंय बघ. चला गुड नाईट. साईराम. साई माय संध्याकाळ नाही लेस कोले. चला साईराम गुड नाईट बाय.